नमस्कार मित्रांनो, S7 शर्यत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। श्री मर्याई देवीची यात्रेनिमित्त एक आदत एक बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे। ठिकाण आहे मौजे पानवण, तालुका मान, जिल्हा सातारा। दिनांक आहे बघा 10 मे 2026 रोजी। नमस्कार। नमस्कार। प्रथम आपलं नाव सांगा। पराग चिल्लाप्पा शिंदे, राहणार पानवण, तालुका मान, जिल्हा सातारा। आपण ज्या मर्याई देवीच्या यात्रेनिमित्त आज या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहे। हे मैदान कशा प्रकारचं आहे? पारंपरिक पद्धतीनं गावच्या यात्रेनिमित्त, म्हणजे सालाबाद गावात दरवर्षी यात्रेचं मैदान हे भरतं मर्याई देवीच्या यात्रेनिमित्त। बरं, म्हणजे मैदानाचा प्रकार म्हणजे आदत बैल आहे, दुसरा बैल आहे, ओपन आहे? एक आदत एक बैल। अच्छा, एक आदत आणि एक बैलचं मैदान आहे। पानवण, तालुका मान, जिल्हा सातारा। दिनांक आहे 10। त्याचप्रमाणे आपण या मैदानामध्ये बक्षिसांचा क्रम किंवा पारितोषिक आपण कशा प्रकारचे ठेवलेलं आहे? प्रथम क्रमांक 71,000 रुपये गदा आणि एक ढाल, म्हणजे चांदी। द्वितीय क्रमांक 51,000 रुपये गदा आणि ढाल। तृतीय क्रमांक 31,000 रुपये गदा आणि ढाल। त्यापुढे चतुर्थ क्रमांक 21,000 रुपये ढाल। पंचम क्रमांक 11,000 रुपये ढाल। सहावा क्रमांक 7,000 रुपये गदा आणि ढाल। सातवा क्रमांक 5,000 रुपये आणि ढाल। तसेच क्वार्टर फायनल उत्तेजनार्थ प्रत्येकी 2,000 रुपये देऊन सन्मान करण्यात येणार। ठीक आहे। आपल्या या मैदानाविषयी आपल्याला अजून काय बोलायचं आहे? आम्हाला एकच बोलायचं आहे, जे बाहेरला येणारे आहेत गाडीवान, अधिक हितली येणारे सर्वांसाठी एकच नियम राहील, या गावची गाडी किंवा बाहेरची काय सर्वांना समान न्याय। या मैदानासाठी आपण प्रवेश फी म्हणून किती रुपये आकारणी केली? 800 रुपये। आपण या मैदानासाठी जो शासनाचा रितसर परमिशन लागते, ते आपण परमिशन किंवा परवानगी म्हणतात त्याला, परवानगी घेतली आहे? हो, शासनाची परवानगी घेतलेली। तसेच अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमांचे अधीन राहून हे मैदान तुम्ही पार पाडणार आहात? हो, अखिल भारतीय नियमाप्रमाणे। त्याचप्रमाणे आपण या ज्या मैदानावर आहे, या मैदानाची संपूर्ण लांबी किती फूट आहे? 800 फूट आहे। आणि 2 तासामधील अंतर किती फूट आहे? 15 फूट। 15 फूट आहे। म्हणजे आदत वासरांना जरी जुगारा बसला तरी पळण्यासाठी योग्य असं तुम्ही तयार केलेलं आहे। त्याचप्रमाणे मैदानाच्या आजूबाजूला म्हणजे चारी बाजूला विहीर, झाड, म्हणजे नदी, नाला किंवा ज्या गोष्टीमुळे बैलांना अपघात होणार आहे असं कोणती गोष्ट या मैदानाच्या आजूबाजूला आहे का? नाही, बैलाला कुठलाही त्रास होणार नाही। तसेच आपण सुट्टीच्या ठिकाणी बघू शकता, एक मोकळी जागा आहे, एक 10 गट सुद्धा आरामात बसू शकतात। तसेच या मैदानाचं समालोचन म्हणून कोण करणार आहे? तो सूर्यवंशी वांगीकर आणि विजय यादव रामापूरकर। आणि या मैदानाचे झेंडापंच म्हणून आसिफ मुलानी, सलीम मुलानी। आणि या मैदानाचं जे युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण होणार ते कोणत्या चॅनलवर? P3 ला। तसेच आपण बैल मालकांना काय आवाहन करू इच्छिता? असंख्य संख्येने उपस्थित राहावं, मैदानाचा आनंद घ्यावा, सहकार्य करावं। ऑनलाईन नोंद ठेवलेले ऑनलाईन बॅनरवर नंबर दिले, त्याच्यावर ऑनलाईन बुकिंग केलं जाईल। तसेच आपण जे बैलगाडी मालक येणार आहे त्यांना आपण काय आवाहन करू? त्यांना आमची अशी नम्र विनंती आहे की बाबांनो, समजाने आम्हाला सहकार्य करावं आणि लवकरात लवकर होता होईल एवढं यावं। आणि 9 तारखेला नोंदणी चालू 6 वाजेपर्यंत आहे।